असं म्हटलं जातं, माणसाची कर्म त्याचा पाठलाग कधीच सोडत नाहीत. आज नाही तर उद्या, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्माचं फळ त्याला भोगावंच लागतं. मनुष्याची सद्गती असो किंवा दुर्गती, त्याच्या आयुष्यातील सुख दुःख हे सर्व त्याच्या कर्मावरतीच अवलंबून असतं. भगवान श्रीकृष्णांनीही भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, प्रत्येक कर्माचं एक फळ असतं. चांगल्या कर्माचं फळ चांगलं आणि वाईट कर्माचं फळ वाईटच असतं. आणि याच सुंदर विचारावरती आधारित आज मी तुम्हाला एक प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहे. एक खोल श्वास घ्या, प्रेमाने आपल्या गर्भावरती हात ठेवा आणि आपल्या बाळाला हळूच सांगा, आज आई तुला चांगले कर्म, प्रामाणिकपणा आणि ईश्वरावरील श्रद्धेची सुंदर गोष्ट सांगणार आहे. तुझ्या आयुष्यात नेहमी चांगले विचार, चांगले कर्म आणि परमेश्वराची कृपा राहो. चला तर मग ऐकूया आजची सुंदर गोष्ट. एकेकाळी एका छोट्याशा गावात भगवान शंकरांचं प्राचीन मंदिर होतं. त्या मंदिरात एक अत्यंत साधे, प्रामाणिक आणि भक्तिमय पुजारी राहत होते. दररोज पहाटे उठून ते भगवान शंकरांची मनोभावे पूजा करत. त्यांचे जीवन अतिशय साधं होतं. ते प्रत्येकाशी प्रेमाने वागत, गरजू लोकांना मदत करत आणि नेहमी चांगल्या कर्माचा मार्ग स्वीकारत. त्याच गावात एक तरुण मुलगा राहत होता, पण त्याचा स्वभाव अगदी उलट होता. तो आईवडिलांशी उद्धटपणे बोलायचा, लोकांना त्रास द्यायचा आणि संधी मिळेल तिथे चुकीची कामं करायचा. एक दिवस तो मुलगा मंदिरात शिरला आणि संधी साधून मंदिरातील काही मौल्यवान वस्तू चोरून पळून गेला. पुजाऱ्यांनी त्याला पाहिलं. ते त्याच्या मागे धावले पण घाई गडबडीत त्यांचा पाय घसरला आणि ते जोरात खाली पडले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. प्रचंड वेदनेने ते तिथेच बसले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्याच वेळी तो चोरटा मुलगा गावाबाहेर पळत असताना त्याला रस्त्याच्या कडेला एक छोटीशी सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी सापडली. तो ती घेऊन आनंदाने निघून गेला. हे पाहून पुजाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. ते मंदिरात जाऊन भगवान शंकरांसमोर बसले आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाले, देवा, हा काय न्याय आहे? मी आयुष्यभर तुझी भक्ती केली, चांगली कर्म केली, तरी मला इतकं दुःख. आणि ज्याने मंदिरात चोरी केली त्यालाच सोन्याची पिशवी? हे कसं शक्य आहे प्रभू? असे प्रश्न विचारत ते रडतच झोपून गेले. त्या रात्री भगवान शंकर त्यांच्या स्वप्नात प्रकट झाले. त्यांच्या चेहऱ्यावर शांत हास्य होते. भगवान म्हणाले, वत्सा, तू आज जे पाहिलंस ते पूर्ण सत्य नव्हतं. पुजारी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. भगवान पुढे म्हणाले, तो मुलगा आज वाईट कर्म करत आहे, पण त्याने पूर्वजन्मात अनेक पुण्यकर्म केली होती. त्या पुण्यामुळे आज त्याच्या नशिबात एक मोठा खजिना मिळून राजा होण्याचा योग होता. पण या जन्मातील त्याच्या वाईट कर्मांमुळे त्याचं मोठं भाग्य कमी झालं आणि त्याला फक्त सोन्याच्या नाण्यांची एक छोटीशी पिशवी मिळाली. भगवान पुढे म्हणाले, आणि तुझं ऐक, तुझ्या पूर्वकर्मांनुसार आज तुला अतिशय मोठा अपघात होणार होता. असा अपघात ज्यामुळे तुला आयुष्यभर दुःख सहन करावं लागलं असतं. पण तुझ्या सततच्या भक्तीमुळे, तुझ्या चांगल्या कर्मांमुळे तो मोठा प्रसंग फक्त पायाला झालेल्या छोट्याशा दुखापतीत बदलला. हे ऐकताच पुजाऱ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्यांना सर्व काही समजलं. ते दोन्ही हात जोडून भगवानांना म्हणाले, प्रभू, आज मला समजलं, तुमचा न्याय कधीच चुकीचा नसतो. आपल्याला दिसतं तेवढंच सत्य नसतं. तुम्ही प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसारच फळ देता. भगवान म्हणाले, म्हणूनच नेहमी चांगली कर्म करत राहा. योग्य वेळ आल्यावर त्याचं फळ नक्की मिळतं. असं म्हणत भगवान अदृश्य झाले. या गोष्टीतून मिळणारा सुंदर संस्कार. आपल्याला आयुष्यात अनेकदा असं वाटतं, मी चांगला वागतो तरी माझ्यासोबतच असं का होतं? पण आपल्याला संपूर्ण चित्र दिसत नाही.
परमेश्वराचा न्याय आणि कर्माचा नियम आपल्या समजुतीपेक्षा खूप मोठा असतो. म्हणून परिस्थिती कशीही असो, चांगली कर्म करत राहा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. कारण चांगल्या कर्माचं फळ कधी ना कधी नक्की मिळतं. आपल्या गर्भावरती प्रेमाने हात फिरवा आणि आपल्या बाळाला हळूच सांगा, बाळा, तुझ्या हातून नेहमी चांगली कर्म घडोत. तुझ्या मनात दया, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा नांदो. तू नेहमी सत्याच्या मार्गावर चालशील. परमेश्वराची कृपा तुझ्यावर सदैव राहो. जर आजची मायेची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रिय व्यक्तींना शेअर करा आणि अशाच सुंदर, प्रेरणादायी आणि गर्भसंस्काराच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.